नमस्कार. तर आता मी आलेली आहे परळमधील नरेपार परळमधील परळचा राजा या गणेशोत्सव मंडळामध्ये आणि या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिषेक परब आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मंडळाची स्थापना कधी झाली, कितवं वर्ष? मंडळाचं हे 79वं वर्ष आहे आणि या 79व्या वर्षामध्ये मंडळाची स्थापना 1947 सालची आहे. या 19 वर्षाचा प्रवास आहे हा टोटल मंडळाचा. आणि यावर्षी काय वैशिष्ट्य आहे, यावर्षी काय संकल्पना तुम्ही केली? यावर्षी तुम्ही पाहिलं तर अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं मंदिर आम्ही साकारलेलं आहे, जे आज बरेचसे भाविक मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थानातले ज्यांना शक्य नाही झालं की अयोध्येमध्ये जाऊन, त्यांच्यासाठी आम्ही एक उपाययोजना करून इथे एक प्रभू श्रीरामांचं अयोध्येतलं राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर मूर्ती आमची पाहिलं तर ती मूर्ती आमची साक्षात प्रभू श्रीरामच आपल्याला अवतरलेले आहेत या परळ नगरीत. असा एक साधारणतः अनुभव या सगळ्या भाविकांना आलेला आहे. अगदीच. आणि या मंडळातर्फे तुम्ही काही सामाजिक उपक्रम वगैरे राबवतात का आणि ते कशा प्रकारे? नक्कीच आमचं वर्षानुवर्ष इव्हन वर्षभरसुद्धा आमचे बरेचसे सामाजिक उपक्रम राबवले जातात. या संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये जो महापूर आलेला चिपळूणमध्ये, त्या महापुरामध्ये चिपळूणमध्ये आम्ही स्वतः जाऊन प्रत्येक घरात तिथे आम्ही 5,000 रुपये प्रत्येक घरामागे मदत केली, रोख रुपयाची. त्या व्यतिरिक्त परत आमच्या परळ विभागामध्ये जेवढे आमचे वर्गणीदार आहेत, त्या कोविड काळामध्ये प्रत्येक वर्गणीदारांना आम्ही एक महिन्याचा शिधा त्यांना मोफत दिलेला. त्या व्यतिरिक्त आम्ही कोल्हापूरमध्ये देखील काही जो महापूर आलेला इचलकरंजीमध्ये, त्या ठिकाणी देखील स्वतः मंडळाचे सर्व कार्यकर्ते तिकडे जाऊन एक ट्रक सामान पूर्ण त्या तिकडच्या गावकऱ्यांना 1 महिन्याचा शिधा तिकडे मंडळाने देऊ केला. स्वतः मंडळाचे एक 50 ते 60 कार्यकर्ते तिकडे उपस्थित होते. वृक्षारोपण देखील आम्ही केलेलं आहे. नुसतं वृक्षारोपण न करता त्याची संगोपन देखील केलेलं आहे आणि तो कार्यक्रम आम्ही सलग 3 वर्ष ठेवला. अलिबाग येथे आमचं थळ दत्त तिकडे एक 500 झाडांचं आम्ही तिकडे लागवण केलेली आणि त्याचं संगोपन 3 वर्ष मंडळाने केलं. खूप स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे केवळ सामाजिक बांधिलकी न जपता तुम्ही पर्यावरणाचा सुद्धा सांभाळ करतायत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या गणेशोत्सवानिमित्त गोवर्धनकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. गोवर्धन हे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत. धन्यवाद. मला गणपती बाप्पा. आजचा हा जो आम्ही ह्या वर्षीचा देखावा केला आहे, हा पेहलगाम म्हणजे काश्मीर या ठिकाणी पेहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यातला आम्ही मंडळाच्या उत्सवामार्फत आम्ही लोकांपर्यंत दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. पेहलगाम इथे झालेल्या हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले होते त्या शहीद जवानांना एक श्रद्धांजली वाहण्याकरिता आपल्या इथे हा ऑपरेशन सिंदूर असा हा आपण देखावा मंडळाचे विश्वस्त कार्याध्यक्ष प्रमोद अंबोकर यांनी हा देखावा इथे सादर केलेला आहे.